लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत डिटर्मिनंट मेथड सॉल्व्ह करायची स्टेप. काय आहे? 3 स्टेप आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे. 3 स्टेप मध्ये डिटर्मिनंट मेथड सॉल्व्ह होऊन जाते एकदम सिंपल पद्धतीने. मी सांगतो बघा आणि एक एक्झाम्पल पण घेणार आहोत आपण. कन्सेप्ट झाल्यावर लगेच एक्झाम्पल. चला बघूया. या लेक्चर मध्ये आपण बघू डिटर्मिनंट मेथड. मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला फर्स्ट स्टेप काय यामध्ये, हा जो इक्वेशन दिलेला आहे, कोणतं पण इक्वेशन दिलेलं तर काय ax प्लस by इक्वल टू c ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे ax प्लस by इक्वल टू c या फॉर्म. a आणि b काय आहे? कोणता पण रिअल नंबर असू शकतं. c कॉन्स्टंट आहे. आता जसं की आपल्याला इथं बघा दिलेलं आहे, लगेच फर्स्ट स्टेपचं इथंच आपण साइड बाय साइड एक्झाम्पल सॉल्व्ह करू. काय 4x प्लस 3y मायनस 4 इक्वल टू 0 हे इक्वेशन 1 दिलेले आहे आपल्याला. आणि हे 6x इक्वल टू 8 मायनस 5y हे दिलेले आहे. तर आपल्याला फर्स्ट काय आहे ax प्लस by इक्वल टू c ह्या फॉर्म मध्ये. आता ax म्हणजे x 4x इथे a किती झाला 4 प्लस प्लस by म्हणजे इथे b किती झाला आपला 3 आणि नंतर काय सांगितलेलं आहे बघा इक्वल टू घ्यायचंय इक्वल टू. आणि इथं काय पाहिजे आपल्याला c म्हणजेच कॉन्स्टंट. आता इथं बघा -4 आहे, इकडं आपल्याला एवढंच ठेवायचं x y आणि त्याचे कोएफिशिएंट ax प्लस by आला इथं. नंतर हा 4 आहे, इकडे गेल्यावर काय होणार -4 इकडं प्लस म्हणजेच हा आला 4. याला इक्वेशन 1 असणं आला का बघा. ax प्लस by इक्वल टू 4 म्हणजे a b कोणती पण व्हॅल्यू x प्लस y आणि इकडं कॉन्स्टंट आलं त्या फॉर्म मध्ये. दुसरं आता इथं पण तसंच आहे. ax म्हणजे या साईडला 6x काय पाहिजे आणखी y पाहिजे. तर मग y इकडे आणा त्याला काय आहे +5. इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर +5 इक्वल टू किती 8. किती 8 आलं लक्षात 8. आता ax प्लस by इक्वल टू c आलं का त्या फॉर्म मध्ये. चला हे आलं इक्वेशन 2. आता इथं काय आहे, इथं लक्षात ठेवा फर्स्ट स्टेप झाली ax प्लस by इक्वल टू c फॉर्म मध्ये. सेकंड